विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर फुटलाय. ही बातमी 100% खरी आहे आणि या बातमीची सत्यता जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. TV9 मराठी, एबीपी माझा, साम टीव्ही, झी 24 तास, त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया अशा सर्व वृत्तपत्रांनी, सर्व माध्यमांनी ही बातमी कव्हर केली आहे. मी तुम्हाला डायरेक्टली ऑफिशियल न्यूज दाखवेल आणि सर्व गोष्टी सांगेल की नक्की कशा-कशा पद्धतीने पेपर फुटलाय किंवा कोणी हा पेपर फुटलाय यासाठी नक्की कोण कारणीभूत आहे. तत्पूर्वी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण डायरेक्टली एबीपी माझाच्या न्यूजवर जाऊया. ही न्यूज याचा स्नॅप मी इथं घेतलाय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूर न्यूज. नागपुरातील 12वीचे 2 पेपर फुटले. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर तासाभरापूर्वीच आला व्हॉट्सअप ग्रुपवर. शालेय शिक्षण मंत्र्याचे चौकशीचे आदेश. ही न्यूजची हेडिंग आहे. आता आपण पूर्ण बातमी पाहूया की नक्की कशा पद्धतीने पेपर फुटले किंवा कोण याला कारणीभूत आहे. नागपूर एचएससी 12th एक्झाम पेपर्स लीक. राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य महामंडळाने शर्तीय प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. अशातच नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जो तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. नागपूरमध्ये चक्क 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरोबर, त्याच्यानंतर आपण वाचूया की मिळालेल्या माहितीनुसार WhatsApp ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यात 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्री परीक्षेचे पेपर भरापूर्वीच WhatsApp ग्रुपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता. आपला 18 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर होता. त्या दिवशी ही बातमी बाहेर आली. परंतु आपला 16 तारखेचा फिजिक्सचा पेपर होता. तो देखील पेपर फुटलाय तरीही आपल्याला तो कळला नव्हता फुटलेला. केमिस्ट्रीच्या वेळेस ते जे पेपर फोडणारे व्यक्ती आहेत तर ते सापडलेत. त्याच्यानंतर ते कसे सापडलेत पाहूया आपण. केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच WhatsApp ग्रुपवर आल्याची माहिती आहे. गुरुवारी 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर आला होता. नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सिला, ओके, हे त्या सेंटरचं नाव आहे, सेंट उर्सिला परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार झाला आहे. हा प्रकरण उघडकीस आले आहे. आता अजून पाहूया की नक्की कसं उघडकीस आलं. तर त्याबद्दल ही न्यूज कव्हर केली आहे. काय न्यूज आहे तर पहा, खाजगी शिकवणी वर्गातील शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती. म्हणजे जे क्लास आहेत, आता क्लास कोणत्या थराला जात आहेत, ओके, तर हे तुम्ही पहा या ठिकाणी की पेपर फोडला, डायरेक्टली पेपर फोडला 12वीचा. दरम्यान सेंट उर्सिला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय आला. यावरून तिची शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन म्हणजे मोबाईल जप्त केला त्या मुलीकडनं. म्हणजे ती वारंवार वॉशरूममध्ये जात होती. त्याच्यामुळे तिथले जे शिक्षक होते तर त्यांना थोडासा संशय आला, डाऊट आला. तर त्याच्यामुळे तिची झडती ज्यावेळेस घेतली तर त्यावेळेस तिच्याकडनं एक मोबाईल जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका WhatsApp ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला आढळून आला होता. म्हणजे परीक्षा आपली 11 वाजता सुरू होते, तर 10:30 किंवा 10 वाजता आय थिंक असा टायमिंग होता, की ज्यावेळेस पेपर तिच्या डायरेक्ट WhatsApp ग्रुप त्यांनी तयार केला होता, त्याच्यावर पेपर सापडलाय. या प्रकरणी केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल झालाय. तर मोबाईलमध्ये WhatsApp ग्रुपवर 15 विद्यार्थ्यांचा एक WhatsApp ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. अशा दोन्ही विद्यार्थिनींना चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली आहे. म्हणजे पैशाच्या जोरावर काय काय व्हायला लागलंय तर ते तुम्ही इथं पाहू शकता. म्हणजे काय, तर एखादा क्लास टीचर असेल, खाजगी शिक्षक, खाजगी कोचिंग क्लास चालवणारा, तर त्यांनी त्या मुलीशी टायप करून तिला पेपर WhatsApp ग्रुपवर पाठवायला लावला आणि नंतर तेच शिक्षक त्यांच्या क्लासमध्ये म्हणणार की आम्ही जे शिकवलं तेच परीक्षेला आलं. पण ते कशा पद्धतीने परीक्षेला आलं हे तुम्ही पाहू शकता. आता ही जी बातमी आहे, तर ही बातमी साम टीव्ही यांनी देखील कव्हर केली आहे. त्याच्यानंतर एबीपी माझा यांनी कव्हर केली आहे. त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया, म्हणजे जगभरात, देशभरात या बातमीची चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडिया यांनी देखील ही बातमी कव्हर केली आहे. त्याचबरोबर बाकीचे जे न्यूज चॅनल्स आहेत, बाकीचे जे YouTubeवरील शिक्षक आहेत, तर त्यांनी सर्वांनी ही बातमी कव्हर केली आहे. आणि ही बातमी खूप एक लाज वाटण्यासारखी बातमी आहे थोडक्यात जर आपण सांगितलं म्हटलं तर. एक इमानदार विद्यार्थी वर्षभर व्यवस्थित अभ्यास करतो आणि नंतर पेपरला जातो. पण काही असे आपल्या समाजात विकृत प्रकाराचे जे समजा माणसं आहेत, तर त्या पद्धतीने त्यांच्याकडनं हे कामं केले जातात. याचा पूर्णतःपणे चौकशी झाली पाहिजे. ही सगळ्यांच्या पद्धतीने मागणी आहे. याची चौकशी ही व्यवस्थितरित्या होणार आणि जे याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, ज्यांनी याच्यामध्ये चूक केली आहे, त्यांना नक्की याची शिक्षा भेटणार. बरोबर आहे.
त्याच्यामुळे या गोष्टीतून आपण काय शिकायचंय? या गोष्टीतून आपण शिकायचंय, की चुकीला माफी मिळत नाही. चूक ही आज नाहीतर उद्या लक्षात येतेच. त्याने फिजिक्सचा पेपर फोडला, त्यावेळेस कुणाला समजलं नाही. पण केमिस्ट्रीला ते सापडलेच ना. ठीक आहे, केमिस्ट्रीला जरी नसते सापडले, तर मॅथ्सला ते सापडलेच असते. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आता त्या मुलीचं मला सांगा, त्या 2 कोण मुली ज्या होत्या, तर त्यांचं करियर बरबाद झालं. त्याच्यानंतर जे याच्यामध्ये सामील होते, त्यांचं पण तेच झालं. त्याच्यामुळे आपण इमानदारीने अभ्यास करायचा, व्यवस्थितरित्या. इमानदारीचे मार्क्स कधीही चांगले. मी सांगतो तुम्हाला बेईमानीच्या 92% पेक्षा आपले इमानदारीचे 35% कधीही चांगले आणि तेच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ मी बनवतोय. मला फक्त या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचं होतं, की अशा-अशा गोष्टी घडल्यात. याबद्दल अजून जी काही माहिती असेल मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल, पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.